नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हार्टेड बॉय यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही 10वीचा बॅच फार्म हाऊसला आलो आहे. शिवशक्ती फार्म हाऊस आहे. तर तुम्हाला दाखवतो. खूप दिवसांनी आलो आम्ही इकडे. पनवेल स्टेशनपासून 12-13 किलोमीटर आहे इथे. बघा इकडे हा शिवशक्ती फार्म हाऊस आहे. तर तुम्हाला दाखवतो. सगळे मित्र खूप एन्जॉय करायसाठी आलेत. हे बघा सर्व पार्टी दिसतोय तो फार्म हाऊस आहे. हवा इकडे खूप मोठीशी जागा आहे इकडे. बाई हे असं गार्डन सारखं आहे इकडे. हा स्विमिंग पूल आहे इकडे. हवा खूप मोठा आहे बघा इकडे स्विमिंग पूल. हा शिवशक्ती फार्म हाऊस आहे इथे. नाव बघा इकडे. हा आमचा रामदादा आहे, रामदास. बघा कसं गॉगल लावून एकदम मस्त एकदम हिरो बनलाय. हा इकडे आमचा दिनू दादा आहे. कुठे शेंगा खाते बघ इकडे. बघा हा आम्ही बाहेरून जेवण मागवलं आहे, खास व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी. हे बघा सगळे महिला मंडळ बसले तिकडे. जेवणाची वाट बघते फक्त कधी जेवण भेटते. भूक लागले भरपूर. छानसा आहे बघा एकदम एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त छान आहे. बघा आमच्या ताई झाडू मारतात. हो इकडे इकडे एक बेडरूम आहे. हा बघा मंदिर आहे इथे. खूप मोठा हॉल आहे बघा इकडे. सगळं जण जेवायला चाललोय. जेवायकडे सगळे जेवायला बसलेत. खूप गडबड आहे, आवाज येणार नाही. जेवणाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा सगळे वाटतं जेवायला. आमचा इकडे डॉन बसलेला बघा इकडे. बघा हा डॉन आहे आमचा भोसले साहेब. एकत्र येण्याची मजा हीच असते मित्रांमध्ये. हे बघा हे जेवण वाटतं सगळेजण. बोर्ड खेळतात या दोघी जणी इकडे. सगळा पिकनिकचा पब्लिक बघा. माईक जवळ घे. त्यामध्ये मला असं आठवत नाही की 30 लोकांच्या वर ग्रुप असेल आणि तो आपला ग्रुप सक्सेस झाला. त्या आज आपला ग्रुप 30+ मध्ये आहे. ह्या गोष्टीचं अभिनंदन आणि सगळ्यांचा अभिमान पाहिजे. सगळ्यांना ह्या गोष्टीचा मला भान पाहिजे. सगळ्यांना पाहिजे भान. ठीक आहे. बाकी हसून घे पाहिजे तर पण हस
सगळे एकत्र आलात हे खूप मन भरण्यासारखं योग आहे आणि खूप खरंच चांगलं वाटतंय. म्हणजे एखादा त्योहार कसा असतो आणि आपल्याला गावाला जायची अशी इच्छुकता असते, जसं गणपती त्योहार असतो, आपल्याला 8 दिवसाची चेन पडत नाही, तसं मला खरंच असं होतं की कधी मुले एकत्र येतील आणि मला कधी असं मला त्यांना पाहायला भेटेल, ही माझी मनापासूनची खूप इच्छा असते. आणि आपण एकत्र येण्यासाठी माझी खूप धडपड असते आणि मला असं वाटतं की आपण खरंच दरवर्षी एकत्र आलं पाहिजे आणि आपला बालपणीचा जो आनंद आहे तो एकत्र साजरा केला पाहिजे, हीच एक इच्छा असते. आणि म्हणून मी ह्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीसाठी पुढाकार घेत असतो आणि हे तुमचं सहकार्य नेहमी राहू द्या, हीच माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू धन्यवाद. धन्यवाद आहे. नमस्कार. आणि ही तुम्ही पिकनिकचं प्लॅन केलं, मला एवढा आनंद वाटतं. मला कोणाचा मेसेज आला की कॉल आला की माझी काय बरोबर आहे, बरोबर आहे. माझ्या जीवाला सारखी चटपट लागते. कधी पिकनिकला पोरं निघते, कधी पोरींचं मेसेज येते. माझ्या नवऱ्याला बोलली की मुलींनी पिकनिक काढली. मग त्याला बोलली चला, नाही मी नाही येत, तू बिंदास जा. पहिले माझी पाठी लागली, पैसे पाठव, पोरीला कॉल कर, मेसेज कर आणि तू पिकनिकला जा. कोण कोण सिद्धेश्वराचे मार खाल्ले आहे ते सांगा. आता तुम्ही बोलू द्या. कोण कोण सिद्धेश्वर मार खाल्ले गेले? कोण कोण? दिलीप तू अरे सिद्धेश्वरांचं मार मी खाल्लं. अरे काम आहे, सिद्धेश्वर कोण करत आहे बोट वर गेला. आम्ही बघ संतोष, अनिल, दिलीप अशी 4-5 पोरं आहेत. त्यांना खरोखर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण. आठवणी काढल्या का आमचे ते पहिले वेळ आम्हाला आठवण येते. मला पण आठवण येते. मला पण बोलायचं. येतो तो सर्वांची त्वरित तयार व्हायला पाहिजे. कारण आपण वर्षाने एकदा दोनदा जास्त आपण पिकनिक काढत नाही, कारण आपण सर्व फॅमिली मेंबर्स आहोत. प्रत्येकाची फॅमिली अलग अलग आहे. त्याच्यामुळे कधीच्या काळी आपण आज माझे मित्र आणि मैत्रिणी बसले आणि ह्याच्यामध्ये अनिल आणि दिलीप याचं मी खरोखर एवढं गुणी आहे की एवढ्या मित्रांना जवळ घेणं आणि जवळ करणं हे बस कुणाचे काम नाही आहे. पण त्यांनी जे आपल्याला करून दाखवलं ह्याच्या सपोर्ट आपण केलेला आहे आणि आपण करतच राहणार. एवढं मी त्यांचं मान्य आपण करायला पाहिजे. तुम्ही 3 वेळा पिकनिकला आला नाही. एवढं सांगायचं आहे की आपली शाळेत या दिवशी निघालो म्हणून आम्ही 10वीला असताना आठवणी म्हटलं तर खूप एवढी मजा बोलवणे कोणाचे आपण पण खूप मजा होती. तेव्हाची मजा खूप वेगळी होती. आणि आता आपण 25 वर्षांनी सगळे एकत्र आलो आणि सगळ्या मुलांचं खूप योगदान आहे. आणि आम्ही भवानी, संतोष, दिलीप वगैरे यांचं खूप योगदान आहे. महालक्ष्मी चॉकलेट माहिती आहे काय? महालक्ष्मी चॉकलेट मला माहिती आहे आणि आपण सगळ्यांनी खाल्लेला आहे. म्हणून ते प्रवीणच्या दुकानात आपण पहिल्या दुकानात भेटायचं आणि एवढा खाल्लं की आमच्या वाटेला रंजना देवकर पण सांगते की आमच्या वाटेला अख्खी महालक्ष्मी चॉकलेटची पॉकेट म्हणजे असं आम्ही शाळेत शिकायला यायचो. तेवढी एवढी पॉकेट म्हणजे बाहेर असताना टेन्शन त्याच्यामुळे सगळा मित्र मैत्रिणी जरा भेटला, जरा बरं वाटलं, जरा कामात टेन्शन जरा दूर झालं. एवढं पण दोष पूर्ण करतो. बस सर्वप्रथम गावावरून आलेले मित्रमंडळी ना त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या मित्रमैत्रिणींना भेटायचं आणि एन्जॉय करायचे खूप मोठं आहे. पुढे चाललं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गावावरणाने विलास दाडे, भरत चव्हाण खूप त्यांचे आभार मानतो. असे पुढच्या पिढीला यामुळे म्हणजे आपल्या म्हणजे खूप आनंद म्हणजे आणि मोठी खूप म्हणजे आपली एवढी मजा याच्या चांगली आहे ना, अशी पुढे आपण पुढे चालवत जावे. आणि माझ्या मैत्रिणी मित्र खूप असे मस्तपैकी चांगलेही केले. असं सगळ्यांना सपोर्ट करा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अनिल दारेकर, दिलीप दारेकर, संतोष सुरे
सर्वांना एकत्र आणण्याचं मध्ये काही खायचे काम नाही. मी दुसरंच बोलतोय, माझं मत बोलतोय मी भरपूर. आज आपण 6 वर्षापासून मला वाटतं आपण सर्वजण पिकनिक काढतोय. आपण आहे ना फक्त काय करतो माहिती आहे तुझं काय आता बड्डे तरी आपण टाकतच नाही ग्रुपवर, सर्वांच्या तारख्या घेऊन ठेवलेल्या आहेत. माझा विषय अलगच आहे. खूप आनंद वाटतोय. मी खूप खुश आहे इथे येऊन. खूप छान वाटतंय मला इथे. ओके